हाय बेटा, वेलकम आहे तुमचा ऑल इन वन क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत बेटा ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, बिहेवियर ऑफ द डेझर्ट प्लांट. ओके बेटा, काल मी तुम्हाला काही होमवर्क दिलं होतं बेटा. यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? यस ऑर नो? नो. यस. पहा बेटा, डेझर्टमधलं बेटा जे प्लांट्स असतात त्यांचे ॲडॅप्टेशन आज आपल्याला पाहायचं बेटा. टेक टू पॉटेड प्लांट्स, वन अ कॅक्टस अँड अदर इज अ लिफी प्लांट. ते म्हणतात की एक तुम्ही कोणता घ्या, कॅक्टस प्लांट घ्या जे राजस्थानमध्ये भेटते बेटा, अँड एक लिफी म्हणजे ज्याला पानं असतात. टाय प्लास्टिक बॅग लूजली अराउंड द ल्यूज. त्या ल्यूजला काय करा बेटा, याप्रमाणे समजा हे ल्यूज आहे, काय बेटा हे ल्यूज आहे, ठीक आहे. याला प्लास्टिक बॅग टाईटली बांधा बेटा या ल्यूजला, ठीक आहे. बॅग लूजली अराउंड अँड द ल्यूज ऑफ दिस प्लांट अँड कीप देम सनलाईट फ्रॉम द अर्ली इन द मॉर्निंग. त्याला बेटा अर्ली इन द मॉर्निंगपर्यंत काय करा बेटा, अर्ली इन द मॉर्निंगमध्ये काय करा, त्याला कीप करा, ठेवून द्या सूर्यप्रकाशाच्या उजेडामध्ये. इन द आफ्टरनून, दुपारी काय बेटा, ब्रिंग दो स्पॉट इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. प्लास्टिक बॅग बांधलेल्या जे लिफी प्लांटला तुम्ही त्याला दुपारी क्लासरूममध्ये आणून त्याला पाहून घ्या, निरीक्षण करा. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन द बोथ बॅग. त्या बॅगमध्ये तुम्हाला काय दिसणार, पाण्याची थेंब दिसणार. डेझर्ट प्लांट आर इदर लीफलेस और देअर लीव्स आर लाईक स्मॉल निडल और हॅव बीन मॉडिफाय इन टू द थॉर्न. ते म्हणतात की राजस्थानमध्ये जे प्लांट असतात त्यांचे जे लीफलेस असतात, त्या झाडांना पानं नसतात, नसले जरी तर बेटा स्मॉल निडल्स और हॅव बीन द मॉडिफाय इन टू द थॉर्न, बारीक बारीक असे काटे असतात. ॲज अ रिझल्ट दे लॉस व्हेरी लिटिल वॉटर, म्हणून त्यांच्यामधून बेटा जास्त पाणी येत नाही. बाय इव्हॉपरेशन. इव्हॉपरेशन म्हणजे बाष्पीभवन. द इव्हॉपरेशनची जर डेफिनेशन विचारली, द लिक्विड कन्वर्ट इन टू द वेपर इज कॉल्ड द इव्हॉपरेशन. ओके. द स्टेम स्टोअर वॉटर. स्टेममध्ये काय असते बेटा, पाणी असते, लक्षात ठेवा. पण ते म्हणतात की राजस्थानमध्ये असणारे जे प्लांट्स आहे त्यामध्ये त्यांचे जे लीफ असतात बेटा, त्यामध्ये पाणी कमी असते, त्यांना लीफ नसतात, म्हणून त्यांचा इव्हॉपरेशन जास्त होत नाही. अँड फूड अँड दे आर फॉर फ्लेशी. द स्टेम आर ग्रीन. स्टेम कशी असतात पहा बेटा, हिरवे आहे, पहा बेटा ग्रीन आहे, पहा बेटा ग्रीन. ओके. ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. त्यांचे जे स्टेम आहे बेटा काय करतात बेटा, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. इन द अब्सेन्स ऑफ ल्यूज, पानं नसतानाही प्रकाश संश्लेषण करतात. आता व्हॉट इज बाय द फोटोसिंथेसिस, विच रिक्वायरमेंट इज अ नीड फॉर अ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसला कोणकोणते गोष्टी आवश्यक असतात, हे पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. तर लक्षात ठेवा बेटा, फोटोसिंथेसिससाठी तुम्हाला कार्बन डायऑक्साईड असणे आवश्यक आहे, वॉटर असणे आवश्यक आहे, सनलाईट असणे आवश्यक आहे, आणि सॉइल. ओके बेटा. देअर रूट आर बेटा पेनिट्रेट डीप इन टू द सॉइल अँड सर्च द वॉटर. त्याचे रूट काय होतात बेटा, पेनिट्रेट होतात, म्हणजे जमिनीमध्ये एकदम आत जातात. काऊन? बिकॉज पेनिट्रेट सर्च ऑफ वॉटर, पाण्याला सर्च करण्यासाठी, सर्च ऑफ वॉटर. देअर इज अ थिक लेअर ऑफ द वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम अँड दिस प्लांट टू. ओके. तर बेटा हे कशाबद्दल होतं, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. ओके. आता हे डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची बेटा, या ग्रीन कलर देऊन बेटा, लक्षात ठेवा. समोर चला, आता पाहणार आहोत बेटा आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट इन स्नोई रिजन, म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ पडते त्या ठिकाणची प्लांट कसे असतात. हे पहा बेटा, हे प्लांट आहे, याच्यावर बर्फ पडलेला आहे, पहा बेटा हे बर्फ पडलेला आहे, ठीक आहे. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. स्नो म्हणजे काय, बर्फ. रिजन मेनली इन्क्लूड बेटा कॉनिफर्स लाईक देवदार अँड पाईन. हे एक्झाम्पल आहे, देवदार अँड पाईन बेटा हे ज्या ठिकाणी बर्फ पडते त्या ठिकाणी असतात. धिस ट्री आर कोनिकल. कोनिकल म्हणजे काय, कोन सारखा शेप असते, लक्षात ठेवा बेटा, याला कोनिकल म्हणतात, लक्षात ठेवा, ठीक आहे. याला कोनिकल म्हणतात. शेप अँड स्लोपिंग ब्रांच. स्लोपिंग म्हणजे काय, उतरत्याप्रमाणे याचे स्लोपिंग ब्रांच असतात बेटा. इन द हेवी स्नोफॉल अँड बेटा एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम बेटा अक्युमुलेटिंग द ट्री अँड बेटा थिक बार्क हेल्प द ट्री इज अ विस्टँड द कोल्ड. इतका बर्फ याच्यावर पडूनही बेटा याच्या काय हे जे बार्क असते, खोड असते, हे काय करतो, याला सांभाळून घेतो बेटा, लक्षात ठेवा. यामधला बेटा तुम्ही हे पाठ करायचे की कशा प्रकारचा शेप असतो बेटा प्लांटचा, बेटा लक्षात ठेवा. आता यानंतर बेटा आपण पाहणार बेटा ॲडॅप्टेशन इन प्लांट इन फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट म्हणजे ज्या ठिकाणी असते जंगल बेटा, ठीक आहे, फॉरेस्ट. अ व्हेरायटी ऑफ प्लांट, ट्री अँड श्रब अँड हर्ब. एक असते बेटा श्रब, एक हर्ब असते बेटा. हर्ब म्हणजे गवतासारखे प्लांट, आणि श्रब म्हणजे काय बेटा, समथिंग
आपले रोजचे गुलाबाचे झाड बघितले त्याप्रमाणे बेटा श्रब असतात बेटा, आर फाउंड इन द फॉरेस्ट. दिस प्लांट बेटा कम्पीट अमॉंग देम सेल्फ फॉर अ सनलाईट. हे सूर्यप्रकाश घेण्यासाठी यांच्यामध्ये काय बेटा एक हारजीत सुरू असते. हेन्स ट्री ग्रो टॉल. जे झाडं असतात बेटा हे ट्री आहे, लक्षात ठेवा, टॉल आहे. कसा आहे बेटा ट्री, कसा आहे बेटा टॉल, पाय बेटा. अँड गेट सनलाईट अँड क्लिंबर. क्लिंबर म्हणजे वेली पण पाय याच्यावर बेटा बेटा वेली गेलेली असतात बेटा. ग्रो टू द ग्रेट हाईट अँड सपोर्ट द ट्री. स्प्रिंग लाईक बेटा टेंड्रिल अँड द स्टेम अँड सम क्लिंबर. एक्झाम्पल बेटा ॲडॅप्टेशन. ओके, यामध्ये वेली गिली असतात बेटा, लक्षात ठेवा. या प्रकारची बेटा झाडे यामध्ये असतात. आता यानंतर आहे बेटा आपण पाहणार आहोत ॲडॅप्टेशन. पहा बेटा, ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड. ग्रासलँड म्हणजे काय, ज्या ठिकाणी गवत असते. डायव्हर्स टाईप ऑफ बेटा बुशेस अँड ग्रासेस. तुम्हाला माहिती आहे डिस्कवरीमध्ये लॉयन बेटा लपून काय करतो, शिकार करतो, ते ग्रासलँड असतात बेटा. आर फाउंड इन द ग्रासलँड. फायब्रस रूट असतात बेटा. ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन असते बेटा. ग्रासेस इन बेटा इक्वेटेरियल रिजन आर व्हेरी टॉल असते बेटा. ॲनिमल लाईक टायगर, एलिफंट, डियर कॅन रिमेन हिडन. इतका मोठमोठाला गवत असते बेटा, ज्यामध्ये लॉयन असेल, एलिफंट असेल बेटा, डियर हे लपून जातात, लक्षात ठेवा. इतका मोठा ग्रास असते. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट. ज्या ठिकाणी बर्फ थंडी असते त्या ठिकाणचं जे गवत असते ते लहान असते. ॲनिमल लाईक बेटा रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. या गवतामध्ये आपल्याला काय भेटते बेटा, रॅबिट भेटते. वास्ट मिडोज आर फाउंड हिली एरिया. वेल बेटा ॲज अ प्लेन. ओके, हे लक्षात ठेवा. यानंतर आहे ऑब्झर्व बेटा. इथे पहा बेटा, इथे दिलेला आहे बेटा, ऑब्झर्व अँड नोट डाऊन द ॲडॅप्टेशन इन द पार्ट ऑफ प्लांट लाईक द पोटॅटो, ग्राउंडनट अँड याम, वाटर, हॅसिंथ, ॲलोई, अकासिया, कॅरट, ओनियन. या ठिकाणी जे बेटा कशा प्रकारच्या वातावरणामध्ये बेटा हे टेम्परेचरमध्ये, वेदरमध्ये बेटा हे वाढतात बेटा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार बेटा ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन अ प्लांट्स. ओके, पहा बेटा, मोस्ट ऑफ द प्लांट आर बेटा अँकर. अँकर म्हणजे काय, त्याला एक स्प्राउट असते इन द ग्राउंड. अँड बेटा ॲटोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक म्हणजे जे स्वतःचं अन्न तयार करतात, सेल्फ, पर त्याला स्वयंपोषी म्हणतो. हाऊएव्हर प्लांट लाईक बेटा डुडर, कस्कुटा आर पॅरासिटिक. द प्लांट बॉडी ऑफ बेटा डुडर कन्सिस्ट ऑफ बेटा येलो वायर. हे येलो वायर आले बेटा याच्यावर पहा. स्टेम, इट इज द लिफलेस. याला लिफलेस असतात बेटा. अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हे फोटोसिंथेसिस करत नाही, प्रकाश संश्लेषण करत नाही. हाऊएव्हर इट हॅज बेटा हॅस्टोरियल म्हणजे सकिंग सक करणे. रूट फॉर द एब्झॉर्बिंग न्यूट्रिएंट फ्रॉम द हॉस्ट प्लांट. दुसऱ्या प्लांटमधून काय करतात बेटा, हे सक करतात, शोषून घेतात काय बेटा, न्यूट्रिएंट. दिस रूट बेटा पेनिट्रेट अप टू बेटा कंडक्टिंग वेसल अँड द हॉस्ट प्लांट टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड फूड. आणि बेटा दुसऱ्या प्लांट झाडातून बेटा काय करतात, असे सक करून घेतात बेटा, म्हणजे न्यूट्रिएंट सक करून घेतात, शोषून घेतात दुसऱ्या झाडामधून, लक्षात ठेवा. फंगी बेटा डू नॉट हॅव क्लोरोफिल. क्लोरोफिल हे शब्द समजून घ्या. ज्यामध्ये हिरवळ भाग असते त्याला क्लोरोफिल म्हणतात, लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी हिरवळ भाग नसते त्याला क्लोरोफिल नसते. म्हणजे हिरव्या भागामध्ये क्लोरोफिल असते. क्लोरोफिल काय असते बेटा, एक ग्रीन हिरव्या रंगाचा एक पदार्थ असते. अँड कॅन नॉट परफॉर्म बेटा फोटोसिंथेसिस. फंगी पण लुंगी नाही या फंगी, लक्षात ठेवा. फंगी पण बेटा क्लोरोफिल नसते, म्हणून बेटा फोटोसिंथेसिसमध्ये परफॉर्म करत नाही. दे ऑप्टेन फूड फ्रॉम बेटा स्टार्ची फूड स्टाफ लाईक बेटा भाकरी अँड ब्रेड. म्हणून ते आपण ते ब्रेड किंवा भाकरी एखाद्या बंद डब्यामध्ये ठेवला 2-3 दिवस, तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर बुरशी येते, त्याला जे आपण काय म्हणतो बेटा ब्रेडवर काय येते बेटा, फंगी. ओके, दे हॅव द रूट लाईक फायबर अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर पहा बेटा फंगी डू नॉट हॅव बेटा क्लोरोफिल. ओके, यामध्ये जर तुम्हाला दाखवायचं असेल बेटा, लक्षात ठेवा, फंगी डू नॉट हॅव बेटा क्लोरोफिल अँड कॅन नॉट बेटा परफॉर्म फोटोसिंथेसिस. झाला बेटा. त्यानंतर बेटा प्लांट्स नीड नायट्रोजन बेटा, लक्षात ठेवा. फॉस्फरस अँड पोटॅशियम हे आवश्यक असते बेटा ग्रोथ वाढीसाठी. प्लांट दॅट ग्रो इन अ सॉइल विच इज द बेटा डिफिशियंट इन बेटा नायट्रोजन. काही प्लांट असे असतात त्यांच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असल्यामुळे बेटा ते काय करतात, दुसऱ्या प्लांटला मारून खातात. तुम्हाला ट्युशन क्लासेसमध्ये प्रोजेक्टरवर मी दाखवलेला आहे बेटा, लाईक ड्रोसेरा, सनड्यू, वेनस फ्लाय ट्रॅप. हे वेनस फ्लाय ट्रॅप आहे बेटा, तुम्हाला माहिती आहे ते माशीला धरून ठेवतो बेटा. पिक्चर आहे प्लांट ETC फुलफिल देअर नीड नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्टला बेटा कन्झ्युम करून ते काय करतो, मारून बेटा काय करतात, आपली जे असते बेटा
जे भोजन असतं ते घेऊन टाकतात बेटा. ॲडॅप्टेशन आर सीन इन दिस प्लांट विच सर्व अट्रॅक्ट इन्सेक्ट अँड होल्ड देम कॅप्च्यू. ओके बेटा, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. चला ठीक आहे बेटा, यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी दाखवून देतो त्या ज्यामध्ये तुम्हाला समजून जाईल का बॅटरी किती % राहिलेली बेटा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्हाला यूट्यूबवर बेटा मी जे प्लांट्स आहे ते दाखवून देतो. वेनस फ्लाय ट्रॅप आहे बेटा, लक्षात ठेवा. म्हणजे ज्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते, तुम्हाला पण माहिती आहे बेटा. ज्याच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते ते प्लॅन काय करतात बेटा, दुसऱ्या इन्सेक्टला मारून आपली न्यूट्रिएंट काय करतात बेटा, कंप्लीट करतात. हे लक्षात ठेवा. हे पाहून घ्या. हे पहा, हे वेनस फ्लाय ट्रॅप आहे बेटा. हे माशी बसलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तुम्हाला हे व्हिडिओ दाखवलेला आहे मी. ठीक आहे, पाहून घ्या तरी बेटा. ठीक आहे, हे पहा, हे इन्सेक्ट या वेनस फ्लाय ट्रॅपमध्ये घेऊन टाकलं बेटा, ते वाचून गेलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हे पहा माशीला, हे पहा उडून जात असेल. पहा कसं प्लांट आहे, यामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे बेटा. डायरेक्ट बंद करतो, लक्षात ठेवा. हे पहा गेली बेटा, सक करून घेते. अजून काही प्लांट असेल पाहू द्या मला. देवदार वगैरे, वेनस फ्लाय ट्रॅपीचे पूर्ण बेटा. त्यानंतर नायट्रोजनची ज्यामध्ये कमतरता असेल, ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्लांट कोणता सांगितला मी तुम्हाला बेटा, यामध्ये सनड्यू आहे बेटा, लक्षात ठेवा. ड्रोसेरा आहे, वेनस फ्लाय ट्रॅप आहे, पिचर दाखवतो तुम्हाला, पिचर. ठीक आहे बेटा, पिचर प्लांट पाहून घ्या बेटा. पिक्चर मध्ये जे ॲनिमल असतात बेटा, हे पहा, हे कार्निवस प्लांट आहे. हे तर बेटा वेनस फ्लाय ट्रॅप आहे. ठीक आहे बेटा, नो प्रॉब्लेम. हे वेनस फ्लाय ट्रॅप आहे. तुम्हाला पिक्चर मला दाखवायचा. हे पहा, या ठिकाणी तुम्हाला आता पिक्चर प्लांट, हे पहा पिक्चरमध्ये आलेला आहे बेटा. पिक्चर आपण आलेलो बेटा, पिक्चर नाही, पिक्चर प्लांट. ओके, हे पहा, पाहून घ्या. हे पहा माशी आत गेली बेटा. आतमध्ये एक स्टिकी सबस्टन्स असते बेटा, त्यामध्ये ते वळून घेतात इन्सेक्टला. हे गेली पहा बेटा, हे माशी चिटकली त्याला जाऊन, म्हणजे निघता येत नाही इतका गेली आतमध्ये. हे पहा, गेली आतमध्ये, पडली आतमध्ये जाऊन. ठीक आहे, पिक्चर प्लांट म्हणजे यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते बेटा, म्हणून काय करतात दुसऱ्या प्लांटला किंवा ॲनिमलला ते मारून टाकतात, लक्षात ठेवा. हे पहा, इथपर्यंत समजलं असेल बेटा तुम्हाला. आता माझं असं म्हणणं आहे का तुम्ही काय करा बेटा, हे जे इन्फॉर्मेशन हे पाठ करा बेटा. आता उद्या राहिलेलं आहे, आपण हे घेऊन टाकू बेटा उद्या. ठीक आहे, उद्या या चॅप्टरला एंड करू. ठीक आहे, अजून भरपूर मोठा चॅप्टर आहे बेटा. मला होमवर्क तुम्ही कंप्लीट करून दाखवा तोपर्यंत. हे डायग्राम वगैरे हे पाहून घ्या बेटा. हे डायग्राम पुस्तक आहे तुमच्याजवळ बेटा, पुस्तकातून डायग्राम काढा. ठीक आहे, इन्फॉर्मेशन पाठ करा आणि मला होमवर्क कंप्लीट करून दाखवा. जितका झाला ते लिहून दाखवा, मला सेंड करा बेटा. ठीक आहे, उद्या पाहून घेऊ बाकी.